राम राम मंडळी, मी आहे सांगलीची प्रिया. तर गाईस, पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यात भजी नाही केले तर काय केलं, बरोबर की नाही? तर सगळेजण कांदा भजी, बटाटा भजी करतच असतात. तर मी सुद्धा आज बटाटा भजी केली आणि म्हटलं चला तुमच्यावर रेसिपी आपण शेअर करूया. तरी मी इथे पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचा 1 मोठी वाटी बेसन आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा असं हाताने स्मॅश करून टाकायचं. तर ओव्याने पोट आपलं गॅस धरत नाही, त्याच्यामुळे ओवा टाकतात. तरी ते बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि खाण्याचा सोडा असतो तो आपण थोडासा चिमूटभरच घालायचा आहे, नाहीतर भजी खूप असं रेड रेड होतात आणि बरोबर लागत नाही ते. तर थोडंसंच टाकायचं आहे. तुम्ही चिमूटभरच सोडा टाकला. त्यामध्ये घालून घेतलेलं आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकता. तर मी इथे पाणी घालून छान असं बॅटर करून घेणार आहे, जे की बटाटा भजीसाठी आपल्याला लागतं. तर थोडं थोडं पाणी घालून छान असं गाठी फोडून घ्यायच्या आहेत बेसनच्या आणि छान पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवतेच, हे बघा व्हिडिओ तुम्ही बघू शकत असाल. तर असं एवढं घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं बॅटर करून घेणं. तर एक सलग असं गोल गोल हाताने फिरवत राहायचं, जेणेकरून त्यातल्या गाठी मॅश होतील. तर तुमच्याकडे जर ते राऊंड राऊंड फिरवायचं असेल तर तुम्ही ते नाही करू शकता. तर माझ्याकडे नाही आहे, मी हातानेच करत आहे. तर असं छान बॅटर तयार करून घ्यायचं, एक सलग हलवून. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हलवते. तर इथे बॅटर तयार, त्यामध्ये घालूया आपण हळद. तर इथे थोडीशी हळद टाकायची आहे आपण आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हळदीमुळे कलर छान येतो बटाटा भजीने, पिवळी पिवळी अशी छान दिसतात. तर मी ते हळद घालून पुन्हा एकदा असं राऊंड शेपमध्ये फिरवून बॅटर तयार करून घेते. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता आपण बघूया बटाटा. तर बटाटा मी असं स्लायझरवर किंवा तुम्ही सुरीच्या किंवा चाकूच्या सहाय्याने सुद्धा असे एकदम पातळ स्लाईस करून असे गोल गोल कट करू शकता. तर मी इथे स्लायझरने असे काप काढून घेतलेले आहेत बटाट्याचे. पाण्यामध्ये टाकलेले आहे, जेणेकरून ते काळे पडू नयेत म्हणून. तर आता पाण्यातून काढून मी एका चाळणीमध्ये असे टाकणार आहेत, जेणेकरून त्यातलं पूर्णपणे पाणी नितळून जाईल आणि फक्त बटाट्याचे स्लाईस असे स्वच्छ होतील. तर मी ते चाळणीमध्ये हे पसरून घेत आहे आणि जे काही त्याचं पाणी असेल ते खाली ताटामध्ये पडेल. त्यातलं पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं की असे मोकळे मोकळे बटाटा स्लाईस करून ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकताय, मी जास्त पातळ पण स्लाईस केलेले नाहीत आणि जास्त जाड पण केलेले नाही. हे मी स्लायझरवर स्लायसेस पाडलेले आहेत बटाट्याचे. तर असं पाणी पूर्णपणे काढून घेतल्यावर आता आपण बटाटा भजी करायला घेऊया. तर इथे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. छान असा कलर आलेला आहे. तर बटाट्याची स्लाईस असं पिठामध्ये एकदम डीपमध्ये रॅप करायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. तर मी इथे बटाट्याच्या काही स्लायसेस पिठामध्ये टाकत आहे, जेणेकरून पटापट आपल्याला भजी तळता येईल. कारण की एकदा तेल गरम झालं ना की एक एक टाकून ते करेपर्यंत तेल असं खूप तापतं आणि करपू शकतात किंवा लाल होऊ शकतात. तर मी आधीच इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर मी एक थोडंसं ठेवलेलं. तर इथे मी छान अशी भजी सोडून घेत आहे. पिठामध्ये पूर्ण डीप करून असे गरम तेल एकदम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तेल एकदम कडक तापलेलं आहे. त्यामध्ये बटाटे आपण जे स्लायसेस केलेले होत्या बटाटा भजी आपण सोडून घ्यायचे आहे. तर तेल एकदम उकळलेलं आहे छानपैकी. तर तुम्ही बघू शकता आपल्या इथे बटाटा भजी छान असे फ्राय होत आहे. तेल कडक तापल्यामुळे छान असे फुगलेले आहेत. ते तुम्ही बघू शकताय, टम्म फुगलेले आहेत आपले बटाटा भजी. तर आम्ही असेच करतो बटाटा भजी. तुम्ही काहीतरी ॲड करत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे बघा आपले बटाटा भजी तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे मी सर्व भजी तळून घेणार आहे. तुम्ही पावसाळ्यात कोणती रेसिपी ट्राय करता आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर एखादी रेसिपी तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तर इथे मी सर्व प्रकारचे सर्व जे बटाट्याचे स्लाईस होते सर्व भजी मी एकत्र सोडून घेत आहे. पटापट करून मी सगळे भजी तळून घेतलेले आहेत. तर छान असे फुगत आहेत भजी, कारण की आपण यामध्ये घातलेला होता सोडामुळे छान फुगलेले आहेत भजी. जास्त पण घालायचं नाही सोडा, जेणेकरून ते एकदम पूर्ण असे लाल भडक होतात आणि तेल जास्त शोषून घेतात आणि खाताना पण असे व्यवस्थित लागत नाहीत ते. तर इथे मी सगळे भजी तळून घेत आहे. त्यातला कसेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे.
तर तुम्ही या पावसाळ्यात भजी ट्राय केलेत की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग. तर गाईज माझं इंस्टाग्रामवर पण अकाउंट आहे, इट्स आवळे मोरे प्रिया असं पण आहे, आणि मोरे आवळे प्रिया सर्च केलं तरीसुद्धा मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच किंवा माझ्या बायोमध्ये लिंक आहे, तर तिथेसुद्धा मला फॉलो करा. तोपर्यंत बाय.